झालंच महायुद्ध तर भारताकडे काय आहे ज्याने आपण सुरक्षित राहू शकतो? तर सगळ्यात आधी आणि महत्त्वाचे म्हणजे एअर डिफेन्स सिस्टीम. सध्या भारताकडे मल्टी लेयर एअर डिफेन्स सिस्टीम उपलब्ध आहे आणि त्याची टेस्टिंग सुद्धा आपण पाकिस्तान सोबत झालेल्या छोट्याशा भांडणात किंवा युद्धात करून घेतली. सुरुवातीला आपल्याकडे बराकेट म्हणून 70 किलोमीटर रेंज असलेली ग्राउंड टू एअर डिफेन्स सिस्टीम आहे, जी की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स वापरतं. दुसरं म्हणजे आपल्याकडे ड्रोन्स किंवा एअरक्राफ्टला उडवण्यासाठी आकाश एअर डिफेन्स सिस्टीम आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे S-400 ट्रायम्फ, जे की न्यूक्लिअर मिसाईलला सुद्धा उडवू शकतं. आता हे झालं एअर डिफेन्सचं. आता आपल्याला जर हल्ला करायचा असले तर आपल्याकडे काय आहे, तर राफेल, सुखोई, मिग यासारखे फायटर जेट्स भारताकडे आहेत, जे की जवळपासच्या देशात जाऊन राडा घालू शकतात. आणि पाकिस्तान ज्याला संपवू पाहत होतं ते म्हणजे INS विक्रांत किंवा INS विक्रमादित्य यासारखे एअरक्राफ्ट कॅरियर आहेत, जे की समुद्रातून येणाऱ्या शत्रूला संपवण्याची ताकद ठेवतात. व या सर्व अस्त्रशस्त्रांपेक्षाही महत्त्वाची आणि कामाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे 12 लाख जवान आहेत, जे की दुश्मनाच्या छातीवर बसून रणतांडव करण्यात एक्सपर्ट आहेत. त्यानंतर आपल्याकडे 180 न्यूक्लिअर वॉरहेड्स आहेत, जे की सोबत 4 ते 5 देशांना मातीत मिळवण्याची ताकद ठेवतात. त्यामुळे सध्या तरी भारताला भीती वाटून घेण्याची काही गरज नाही आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा. धन्यवाद.